अमेरिका, इराण, इस्रायल या आखाती देशांमध्ये गेल्या 17 दिवसांपासून युद्धाचा भडका सुरू आहे। या युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यभरातील नागरिकांना गॅस टंचाईचा मोठा सामना करावा लागतोय। या गॅस टंचाईमुळे मागील आठवड्यात लाकडांच्या दरात 3 ते 4 रुपये वाढ झाली आहे। लाकडांच्या दरवाढीबरोबरच आता कोळशाची किमतीत देखील 4 ते 5 रुपये वाढ झाली आहे। 30% कोळशाची डिमांड वाढली असल्याचं कोळसा दुकानदार मनीष कासट यांनी सांगितलं। कोळशाचे भाव साधारण 3 ते 5 रुपये वाढलेले आहे। 30% म्हणजे 30% कोळसा डिमांड वाढलेली आहे, त्याच्यामुळे हा भाव वाढ आहे। आणि जर असंच युद्धाचं हे सुरू राहिलं तर मग अजून भाव वाढण्याची शक्यता आहे। सध्या आपल्याकडे कोण गॅस कोळसा घ्यायला येत आहे आणि सध्याची परिस्थिती कशी? सध्या तरी म्हणजे जे रिटेल आहे ते काउंटर वाढलेलं दिसतंय आणि हॉटेलची जी मागणी आहे ती पण साधारण 20% वाढली। आताची परिस्थिती आणि जर भाव आपल्या युद्ध जर सुरू राहिलं तर काय परिस्थिती? युद्ध जर सुरू राहिलं तर मग नक्की बऱ्याच प्रमाणात कोळशाची डिमांड वाढण्याची खूप शक्यता आहे आणि मग जसं डिमांड वाढेल तसं भाव वाढणार। युद्ध जर आणखी काही दिवस असं सुरू राहिलं तर लाकूड आणि कोळसा यांच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।